बातमी मुंबई महापालिकेसंदर्भातली आहे। मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा बदली घोटाळा झालाय असा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय। नव्या बदली यादीतल्या 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना देण्याचा प्रयत्न झाला असा दावा त्यांनी केलाय। बदली घोटाळ्याबाबत मनपा आयुक्त अश्विनी भिडेंना पत्राद्वारे सतर्क केलं अशी माहिती कोटेचा यांनी दिली। नियमित बदल्यांच्या नावाखाली पुन्हा कॅश फॉर पोस्टिंग सुरू झाल्याचं कोटेचा म्हणतात। मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधी 161 अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या होत्या याची आठवणही त्यांनी करून दिली। बदल्या आणि पदोन्नतीसाठी 5 ते 40 लाख रुपये घेतल्याचे आरोप यापूर्वीही झाले होते। घोटाळे पुन्हा होऊ नये म्हणून आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली। तर मुंबईच्या महापौरांना बदल्यांमध्येच इंटरेस्ट आहे अशी टीका मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकरांनी केली आहे। ते नवीन रुटीन ट्रान्सफर ची यादी बनवताना माझ्या निदर्शनात आलं की 55 अधिकारी जे त्या जुनी यादीमध्ये ज्या पोस्ट वरती जाणार होते, या प्रस्तावित यादीमध्ये त्या 55 अधिकाऱ्यांना त्याच जागावरती पाठवण्याचा प्रस्ताव बनलेला आहे आणि तो पुढे ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर आणि म्युनिसिपल कमिशनर यांची सहीसाठी जाणार होता। आणि हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी आपल्या महानगरपालिकेची आयुक्त महोदय श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे कळवलं की हे सर्व घटनाक्रम चाललेला आहे आणि आपण दक्षता घ्यावी आणि याचा सखोल चौकशी करावी। देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्राला नाकारून स्वतःचं पत्र दिलं आणि पत्रावर सांगितले की अशा अशा बदल्या करण्यात यावं। एवढं करूनही अजूनही ते चालू आहेत। याचा अर्थ मुंबईच्या महापौरांना बदली करण्यामध्ये फार मोठा इंटरेस्ट आहे। जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या महापौर हरताळ फासणार असतील तर या महापौरांचं कालखंड काय आहे पुढे जाऊन तो कळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।